Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. अरे कवरा का पुण्या लोकांना फुल थापला पाहिजे बोलत. अरे सगळ्या धनगर समाज बांधवांना माझी एकच विनंती आहे, इथून पुढे कुठल्याही पक्षाचा नेता येऊ त्याला आपण 10 जणांनी विचारायचं, आमच्यासाठी तुम्ही बोलणार काही आपण बोलणार तर आम्हाला मतदान मागायला तुमचा अधिकार नाही, मतदान मागायला यायचं नाही असं बोला. आपल्या माणसाच्या मागे उभं राहा, आपला माणूस कधी बी आपल्याला काम येऊ शकतो, समजलं का? तुम्हाला सांगतो, मोमिनी समाजाचा इम्तियाज जलील त्या लोकसभेत धनगर समाजाचे प्रश्न मांडतो. त्यांना काय हे साले का मूग गिळून बसतेच का? त्याच्यामुळे धनगर बांधवांनो, हे सरकार, हे पुढारी, मग ते भाजप असू, राष्ट्रवादी असू, शिवसेना असू, उभाटा असू, कोणते बी असू, हे सगळे हरामखोर नेते झालेले आहेत. हे फक्त आपल्या मतदानाचा अधिकार करून घेते, आपल्याला तेवढ्या पुढचं अपडेटला आपलं भांडण लावतात आणि आपला वापर करून घेते. त्याच्यामुळे इथून पुढे एक लक्षात ठेवा, धनगर समाजाचा मतदान उमेदवार कुठल्या बी इलेक्शनला उभा राहिला त्याला मतदान बी करा आणि आर्थिक सहाय्य बी करा. त्याच्या आईला टाकले उगत 4-2% समाज आहे आपला ओबीसी बांधवटला वंजर समाज, पण एक विचाराने चालतो. तसा आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 2चा समाज आहे. आपला विचार का होत नाही, कशामुळे होत नाही, हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात आणलं पाहिजे. आज आपण इथं समजा उडी गोदीला आपण एवढे बसलो, उद्याच्याला याच्यापेक्षा जास्त आले पाहिजे. या वडवरी ठिकाणी आदरणीय संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराडे साहेब यांच्या उपोषणाचा 13वा दिवस 15वा दिवस आहे. तर त्यांच्या या सर्व धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी गेली 15 दिवस अन्न पाण्याविना ते 15 दिवस उपोषण करतात. पण आणखीनही या शासनाला, मुख्यमंत्री साहेबाला तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला जाग यायला तयार नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे, या ठिकाणी आज आपल्या महाराष्ट्रावर एक सर्व शेतकरी बांधवावर दुष्काळाचं एक सावट उभा राहिलेलं आहे. सर्वप्रथम आपण एक शेतकरी सुद्धा आहोत, तर माझी एक सर्व शेतकरी बांधवांना व सर्व समाजाला अशी विनंती आहे की फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपण तहसीलदार यांच्याकडे आपलं काहीतरी रक्कम त्यांच्या त्या अनुदानासाठी आपण जमा करावी. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. त्याच प्रकारे या शासनाला व प्रशासनाला मी गांभीर्याने सांगू इच्छितो की येत्या 2 ते 3 दिवसात जर का धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणीचं काही निर्णय जर झाला नाही, धनगर समाजाला जर सर्टिफिकेट देण्यात आले नाहीत, आम्हाला द्यायची गरजच नाही, आम्ही ऑलरेडी त्याच्यात आहोतच. आम्ही मागतोय काय, आमचं जे हक्काचं आहे तेच मागतो, ते आमच्या हक्काचं तुम्ही आमच्या ताटात द्यावा, एवढंच मी. त्यानंतर जे काही होईल त्याला हा धनगर समाज किंवा इतर कोणताही समाज जिम्मेदार राहणार नाही, एवढं मी या सरकारला इशारा देतो. तसंच आज या धनगर समाजाला प्रत्येक वेळोवेळी पाठिंबा म्हणून जो मराठा समाज खंबीरपणे मागे आहे, त्या मराठा समाजाचे सुद्धा मी आज या ठिकाणी मनपूर्वक जाहीर आभार मानतो.